महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा गाजतोय. पहिलीपासून तिसऱ्या भाषेला विरोध हा मुद्दा हिंदी सक्तीला विरोध इथवर गेला आणि तिथून पुढे महाराष्ट्रात मराठीच बोललं पाहिजे इथवर येऊन पोहोचलाय. उत्तर भारतीयांची कोंडी करणारा मराठीचा मुद्दा आता गुजराती जैनांनीही स्वतःवर ओढवून घेतलाय. मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करण्यात युपीएन्सपेक्षा गुजराती जैन आघाडीवर आहेत. कबूतरखान्यांच्या निमित्तानं गुजराती जैनांनीही शक्ती प्रदर्शनाची संधी साधून घेतली. आम्ही न्यायालयीन आदेशांनाही जुमानत नाही. फडणवीसांचं सरकार आमच्या पाठीशी आहे हे महाराष्ट्राला दाखवून देण्यात गुज्जू बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. अशा वेळी सरकारचे पोशिंदे उद्योगपती मागे कसे राहतील? अंबानीच्या हॅथवेने सरळ सरळ मराठीला ठेंगा दाखवला आहे आणि आजच्या तापलेल्या वातावरणातही ह्याला महाराष्ट्रात मराठीचा पर्याय द्यावा असं त्यांना वाटत नाहीये. हॅथवे भारतात 350हून अधिक शहरांमध्ये आणि गावांमध्ये अॅनालॉग आणि डिजिटल केबल टीव्ही सेवा पुरवते आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नाशिक सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये हॅथवेचंच जाळं आहे. मात्र कुठल्याही सहाय्यासाठी महाराष्ट्रातील ग्राहकांनी कंपनीशी ऑनलाईन संवाद साधायचा असल्यास मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही. हॅथवेच्या ऍपवरून आपण एखादी तांत्रिक सूचना करायला गेलो तर इंग्लिश, हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती भाषेचे पर्याय मिळतात. मात्र मराठीचा पर्याय विचारला तर समोरून हतबलता दर्शवण्यात येते. उपलब्ध भाषातच संवाद साधण्याची सूचना ग्राहकांना मिळते. इंग्लिश, हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती या भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. मराठीला मात्र डावलण्यात आलंय. या अनुभवामुळे हॅथवेच्या मराठी ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.